येल्यावरती दुधाची कंटिन्यूटी पहिल्या महिन्यापासून जे दूध देत होत्या का नाही की 5-5, 6-6 महिन्यापर्यंत ती दूध कंटिन्यू राहिलं त्यांचं तसं. त्यामुळं दूध कमी जास्ती भानगडच नाही त्याची ही झाली. नमस्कार, मी उमेश तानाजी गायकवाड, मुक्काम रावतवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9881 350 755. आम्ही ह्या म्हशी 3 वर्ष झालं विकत आणल्या होत्या. रेड्या बारक्या बारक्या आणल्यापासून लय रेड्या खराब होत्या पहिल्या. आणल्यावर आम्ही बुस्ट त्यांना चालू केलं. बुस्ट चालू केल्यामुळं रेड्या चांगल्या ह्याच्यात झाल्या. वजन वाढलं, उंची वाढली चांगली. गाभण राहायला काय त्रास नाही झाला. गाभण राहिल्याच्या नंतर लगेचच आम्ही त्यांना जन्नी चालू केलं. कन्हैया ॲग्रोचं डायमंड वापरलं. म्हशी 14 लिटर म्हशीने दूध दिले. 55 रुपयेपर्यंत दर गेला. डायमंड वापरलं का नाही, जनावरांचं दूध काढल्यानंतर बाकीच्या खाद्याने जनावरांची तब्येत बिब्येत थोडीशी हे होती, पण ही म्हस आहे तशीच आहे अजून ही झाली. पहिलं कसं 4 लिटर 5 लिटर दूध द्यायची, तर 6-7 लिटरवर म्हस गेली एका टायमाला. तब्येतीत तर तब्येत आहेच की. पहिल्या म्हशी होत्या का नाही पाक त्या बरकड्या दिसायच्या. आता पाक म्हशी गुळगुळीत दिसत्या चांगल्या. काय डायमंडशिवाय दुसरं खाद्यच नाही यायल्यापासून. जनावर येताना ही करताना काही म्हणजे काही तकलीफ नाही झाली म्हशीला. इतर म्हशीवाल्यांनी काय माहिती का, कारण म्हशी बघा आता कसल्या दिसते त्या. जन्नी वापरलं, जन्नीनं म्हशीची तब्येत बिब्येत इतकी चांगली राहते. येताना कसला त्रास होत नाही, डॉक्टरचा ताप नाही, काय नाही.